हाय हॅलो नमस्कार, मी मोहिनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन अशा ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्याबरोबर कोबी मंचुरियनची रेसिपी शेअर करणार आहे। त्याच्यासाठी एक कोबी जो आहे तो मी छान असा किसून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये एक कांदा, एक ढोबळी मिरची आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून बारीक ते टाकलेला आहे। नंतर 1 चमचा जो आहे तो काळी मिरी पावडर टाकलेला आहे, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट जी आहे ती टाकलेली आहे, मीठ चवीनुसार टाकलेला आहे। आणि हे जे सर्व जिन्नस आहे ते आपल्याला मिक्स करायचे आहेत। तर त्याच्याबरोबर मी 4 चमचे जो आहे तो कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2 चमचे मैदा घेतला। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत छान अशा पद्धतीने। कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं असं मिश्रण घ्यायचं की समजा 4 चमचे जर कॉर्नफ्लॉवर घेतलं तर 2 चमचे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। आता थोडासा मी फूड कलर टाकलाय, ऑप्शनला आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका किंवा स्किप केलं तरी पण चालेल। छान अशा पद्धतीने परत मळून घ्यायचं आणि मला जरासं मैदा ह्याच्यामध्ये कमी वाटला की तो जरा बाइंडिंग होत नव्हतं, त्याच्यामुळे मी परत आणखीन थोडासा मैदा ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपले जे मंचुरियन आहेत ना ते छान असे कुरकुरीत होते, त्याच्यामुळे असंच मिश्रण प्रमाण ठेवायचं की 2 चमचे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर 1 चमचा मैदा। आता हे छान मिक्स केलेलं आहे। आता ह्याचे आपण बॉल तयार करून घेऊया अशा प्रकारे। आता सगळे मी बॉल तयार करून घेतलेले आहेत। या पद्धतीने आपल्याला सगळे आपले बॉल तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीने मी हे जे सगळे बॉल तयार करून घेतलेत आणि आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर मी गॅसवरती कडकडीत तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि छान असं बघा तळून घेतलेलं आहे। एकदम कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे बॉल टाकायचे आहेत आणि अजिबात हात लावायचा नाही लगेचच। तर बुडबुडीत होते त्याचे कमी झाल्यानंतर आपल्याला त्याला साईडनेच फक्त आपल्याला तेलात चमचा फिरवायचा आहे, अजिबात त्या बॉलला टच करायचं नाही। अशा पद्धतीने छान असं सगळीकडे असं आपल्याला तळून घ्यायचं आहे, छान असा कलर येईपर्यंत। अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचा, कमी मीडियम फुल असं गॅसची फ्लेम करत आपल्याला चांगले असे गोल्डन कलरवर म्हणजे लाल कलरवर आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत। बघा किती छान असे आणि एकदम जरा असं ते सेट झाल्यानंतरच आपल्याला चमचे लावायचे। अशा पद्धतीने मी सगळे तळून घेते। अशा पद्धतीने दुसरी बॅच तळून घेते, बघू शकता तुम्ही। आता आपले जे बॉल आहेत मंचुरियनचे ते तळून झालेत। आता आपण सुरुवात करूयात फ्राय करायला। तर आता मी तेल छान कडकडीत गरम केलं आणि त्याच्यामध्ये आलं लसूण कट करून घेतलेलं आहे ते टाकलं आहे, कांदा आहे, शिमला मिरची आहे ती टाकलेली आहे आणि ती छान अशी परतून घेतली। गॅसची फ्लेम जी हायच करायची आहे। तुमच्याकडे कांद्याची पात असेल तरी ती पण टाकू शकता, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकली। नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे जो आहे तो रेड चिली सॉस टाकलेला आहे, 2 चमचे ग्रीन चिली सॉस आहे तो टाकलेला आहे। त्याच्यामध्ये सोया सॉस आहे तो 2 चमचे टाकला आहे। नंतर काळी मिरी पावडर 1 चमचा टाकलेली आहे आणि व्हिनेगर जे आहे ते मी 1.5 चमचा टाकलेला आहे। आता हे सर्व जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये जी आपण कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी बनवलेली आहे ती टाकायची आहे। 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं पाणी टाकून ती मी टाकलेलं आहे। तुम्हाला जशी पातळ मंचुरियन पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्त टाकू शकता, मी ड्राय बनवलेले आहे। नंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे, ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जे आपण बॉल बनवलेले आहेत ते टाकूयात आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात। बघा छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। सगळीकडे जो मसाला आहे तो कोट झाला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली जी मंचुरियन आहे ती खाण्यासाठी तयार झाली आहे।
याच्यामध्ये मी टोमॅटो केचप टाकलेला नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही 2 चमचे टाकू शकता। आता ही छान अशी मस्तपैकी मंचुरियन तयार झालेली आहे। गरमागरम सर्व करूयात। कशी वाटली तुम्हाला मंचुरियन? आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला पाहत राहा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।